आता त्यांनी पळून जाऊन गेल्या 2024 ला काहीतरी झालेलं आहे. 2024-25 ला आमचे हे प्रकरण झालेलं आहे. हे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. हे नोटऱ्या केलेले आहेत. हे एफ आय आर झालेली आहे. हे बघा, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. सध्या काय अपडेट काय मागणी म्हणजे आता हे पैसे देताना आम्ही बरेच कुटाने करून दिलेले आहेत, आणि ह्याचे आता ज्या लोकांनी माझ्या थ्रू पण पैसे दिलेले आहेत त्यांनी माझ्या घरापर्यंत यायला लागल्यात. मला ह्या गोष्टीचा थोडा प्रॉब्लेम यायला लागला आता, आणि अमाऊंट इतकी जास्त मोठी आहे ना की आता काय करावं हेच कळेना. आणि त्याच्या घराकडे बी गेलं तर त्यांनी आम्हाला मिळायला तयार नाही. पोलिसांनाच मिळत नसेल तर आम्हाला कुठलं मिळणार आहे त्याने. मग आम्हाला एकदा दोनदा आमच्या मित्रांनी फोन करून सांगितले की त्याला पुण्यामध्ये ब्रिजवर एका बघितले, भाऊ हिंडताना बघितले म्हणून सांगितलं. मग जशी आम्हाला माहिती मिळाली तसे आम्ही लगेच तपास अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं, सर अशी अशी बातमी आली आणि त्यांनी पुण्यामध्ये जाताना माझ्या मित्रांना दिसलेला आहे. पण त्यांनी काय म्हणतात, त्यांनी त्याच्या भावाला फोन केलो होतो, बोललो होतो, त्यांनी नाही असं तसं म्हणून आम्हाला उडव सांगत आहेत सध्याला. आमची मागणी आता अशी आहे, मी 100% लॉस झालेला आहे. कारण त्याच्या परतावा जी आम्हाला त्यांनी 2-4 लाख रुपये दिला होता, मी मूर्खपणा केलो आणि तेच परतावा परत त्याच्याकडे रिइन्व्हेस्टमेंट केलो होतो. हे मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे माझ्याकडे त्यांचा 1 रुपया पण नाही. माझे पूर्ण 20 लाख रुपये आता हे माझ्या बोकांडी बसलेले आहेत. त्याच्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडून, आज त्याला 7 ते 8 महिने झालं त्यांनी फरार आहे. पूर्ण कुटुंब फरार आहे, एकटा नाही, पूर्ण कुटुंब फरार आहे. मग त्याच्यामुळं लवकरात लवकर त्याला पकडून, आमच्या डोक्यावर जी आता आम्हीच मूर्खपणा केलेला आहे आम्हाला पण कळतंय, पण ह्या गोष्टीमुळे आम्हाला खूप काही अडचणी यायला लागल्यात. त्यामुळे लवकरात लवकर त्याला पकडून आम्हाला योग्य ते न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. याच्यामध्ये जे गुंतवणूक केलेली आहे सर्वसामान्य घरातले आहेत की अधिकारी लोक पण याच्यामध्ये सर्वसामान्य घरातले आहेत. सर्वसामान्य घरातले आहेत. कोण दवाखान्यात कामाला आहे. कारण की लाखोंचा बजेट चाललाय, करोडचं बजेट चाललंय, त्याच्यामुळे नाही, मग 24 जणच आहे ना सर. इन्व्हेस्टर 24 जणांचे आहेत. प्रत्येकाचे 5-10, 5-10, 5-10, 2-4 लाख रुपये असे व्याजानं काढून दिलेले आहेत अक्षरशः. आता त्यांनी पळून जाऊन गेल्या 2024 ला काहीतरी झालेलं आहे. 2024-25 ला आमचे हे प्रकरण झालेलं आहे. हे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. हे नोटऱ्या केलेले आहेत. हे एफ आय आर झालेली आहे. हे बघा, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. सध्या काय अपडेट काय मागणी म्हणजे आता हे पैसे देताना आम्ही बरेच कुटाने करून दिलेले आहेत, आणि ह्याचे आता ज्या लोकांनी माझ्या थ्रू पण पैसे दिलेले आहेत त्यांनी माझ्या घरापर्यंत यायला लागल्यात. मला ह्या गोष्टीचा थोडा प्रॉब्लेम यायला लागला आता, आणि अमाऊंट इतकी जास्त मोठी आहे ना की आता काय करावं हेच कळेना. आणि त्याच्या घराकडे बी गेलं तर त्यांनी आम्हाला मिळायला तयार नाही. पोलिसांनाच मिळत नसेल तर आम्हाला कुठलं मिळणार आहे त्याने. मग आम्हाला एकदा दोनदा आमच्या मित्रांनी फोन करून सांगितले की त्याला पुण्यामध्ये ब्रिजवर एका बघितले, भाऊ हिंडताना बघितले म्हणून सांगितलं. मग जशी आम्हाला माहिती मिळाली तसे आम्ही लगेच तपास अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं, सर अशी अशी बातमी आली आणि त्यांनी पुण्यामध्ये जाताना माझ्या मित्रांना दिसलेला आहे. पण त्यांनी काय म्हणतात, त्यांनी त्याच्या भावाला फोन केलो होतो, बोललो होतो, त्यांनी नाही असं तसं म्हणून आम्हाला सांगत आहेत सध्याला. आमची मागणी आता अशी आहे, मी 100% लॉस झालेला आहे. कारण त्याच्या परतावा जी आम्हाला त्यांनी 2-4 लाख रुपये दिला होता, मी मूर्खपणा केलो आणि तेच परतावा परत त्याच्याकडे रिइन्व्हेस्टमेंट केलो होतो. हे मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे माझ्याकडे त्यांचा 1 रुपया पण नाही. माझे पूर्ण 20 लाख रुपये आता हे माझ्या बोकांडी बसलेले आहेत. त्याच्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडून, आज त्याला 7 ते 8 महिने झालं त्यांनी फरार आहे. पूर्ण कुटुंब फरार आहे, एकटा नाही, पूर्ण कुटुंब फरार आहे. मग त्याच्यामुळं लवकरात लवकर त्याला पकडून, आमच्या डोक्यावर जी आता आम्हीच मूर्खपणा केलेला आहे आम्हाला पण कळतंय, पण ह्या गोष्टीमुळे आम्हाला खूप काही अडचणी यायला लागल्यात. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याला पकडून आम्हाला योग्य ते न्याय मिळावा.